मला तसं दे. पण देवाला जर काहीच मागितलं नाही, तुम्ही जर देवाचे झालात तर देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार आहे का? आपण देवाला लेकराचं दर्शनाला गेले, त्याने नमस्कार करायला लावला, तर लेकराला काय म्हणायला लावतो? हे बाप्पा मला. आपण फक्त त्याच्यासमोर नम्र व्हायचं हे सांगतच नाही, फक्त त्याच्याकडनं मागत राहायचं हे सांगतो. हे बरोबर नाही. आपण अर्थार्थी भक्तामध्ये आपण मोडला जातो. ज्यावेळी देवाकडनं काहीतरी प्राप्त करण्यासाठी देवाची भक्ती केली जाते, त्या भक्ताला आणि त्या भक्तीला उपयोग राहत नाही. याच्यासाठी जो शिवभक्त आहे, जो देवाचा भक्त आहे, त्या देवाच्या भक्तानं देवाला शरण जाणे म्हणजे देवाकडनं काही न मागता देवाची सेवा करणे, देवाची पूजा करणे, देवाचा सतत विचार करत देवाचं स्मरण करणे हे भक्ताचं काम आहे, असं शरणलिंगामध्ये सांगितलं. त्यापुढे जाऊन रामायणामध्ये भगवान प्रभू रामाने हनुमंताला विचारलं होतं की संपत्ती आणि आपत्ती म्हणजे काय, विपत्ती म्हणजे काय, संपत्ती म्हणजे काय आणि विपत्ती म्हणजे काय हे सांगा मला. आता आपल्याला जर विचारलं संपत्ती म्हणजे काय, तर आपण काय सांगणार? आपल्या घरामध्ये असलेलं सोनं नाणं दागिने पैसा अडका जमीन जायदाद साड्या वगैरे भरपूर काही आहे. आपल्याला जर संपत्ती काय आहे म्हटलं तर आता भगवान हनुमान बजरंगबलीकडे संपत्ती काय म्हणायला गेलं तर काय आहे? बघितलं ते एक कथा, दुसरं काय आहे? असली एक दुसरी शक्ती. परंतु श्रीरामानं विचारल्यानंतर हनुमंतानं सांगितलं माझी विपत्ती म्हणजे मी तुला विसरणार. काय? मी तुला विसरणार आहे आणि माझी संपत्ती म्हणजे तू मला स्मरणात ठेवणार आहे. लक्षात घ्या बरं का, अर्थ खूप वेगळा आहे. अर्थ खूप वेगळा आहे. मी स्मरणात कोणाला ठेवू शकतो? माझी बुद्धी व्यवस्थित असेल तर मी देवाला ठेवू शकतो. पण देवानं जर मला स्मरणात ठेवलं तर आपण देवापुढचं हलवू शकतो का? बघा, आपण जर गर्दीमध्ये चाललो, लेकरानं आपलं बोट धरावं का आपण लेकराचं बोट धरावं? फरक वेगळा आहे. निवांत रस्त्याने चालायचं म्हणलं तर लेकरानं आपलं बोट धरलं तरी चालतंय, पण गर्दीमध्ये जाताना आपण लेकराचं बोट धरतो का? तर गर्दीमध्ये लेकरू चुकून आहे. तसं हे उदाहरण आहे. विपत्ती म्हणजे आपण देवाला विसरणं आहे आणि आपली संपत्ती म्हणजे देवानं आपल्याला लक्षात ठेवलं आहे. हे जर प्रत्येक शिवभक्ताला जर समजलं तर आपण खरंच शरणस्थळामध्ये प्रवेश केला आहे असं समजायचं आहे. म्हणजे काय करायचंय? म्हणजे काय करायचंय? महाराज टायमिंग भरपूर झालाय, 1:30 वाजून गेले. काल 1:30 वाजता प्रसादाला भेटलो होतो, आज तेवढं सुद्धा नाही आणि वरून गरमत आहे. कूलर लावलं ते तिकडच्या बायाने बंद करून टाकलाय. मग आजच्या दिवसाचा अर्थ काय की आपण शरणस्थळामध्ये असताना आपल्या स्वार्थानुसार देवाच्या पूजा अर्चा करणं म्हणजे शून्य फळ भेटतं. आपण देवाची निस्वार्थपणे भक्ती करणं म्हणजे खरं शरणस्थळ आहे. काल अनेक व्यक्तीला वाटलं की महाराज दुसऱ्याच्या पूजा अर्चेच्या बाबतीमध्ये बोलतात, आपल्या पूजा अर्चेच्या बाबतीमध्ये कधी आहे? अनेक वेगळ्या प्रकारची व्रत करतात, उद्यापन करतात, वेगवेगळे उपास करतात. आम्ही नेहमी मठामध्ये आलो की परिसरामधल्या व्यक्ती इथं येतात, एक तांब्या घेऊन येतात, तिथं बेलाच्या झाडाला घालतात, इथं आसनावर ठेवलेल्या महादेवाला घालतात. पाणी किती घालायचं? देव ओला होत नाही तेवढंच घालायचं. काल पण तुम्हाला सांगितलं, तेवढं एक तांब्याभर पाणी घालण्यापेक्षा एक घागरभर देवाला घाला. पण कोणत्या? इष्टलिंगाला घाला. आपण अनेक ठिकाणी मला वाटतं मागच्या अनुषेला